एके दिवशी एडिसन शाळेतनं घरी निघाला. त्यावेळी त्या शाळेतल्या शिक्षिकेनं एक पत्र त्या एडिसन जवळ दिलं आणि सांगितलं, घरी जाऊन तुझ्या आईला दे. एडिसन घरी आला. आईनं विचारलं, एडिसन कसा गेला आजचा दिवस? एडिसन म्हटला, खूप छान. आणि एडिसननं त्या शिक्षकांनी दिलेलं पत्र आईच्या पुढे धरलं. आई, आमच्या मॅडमनी दिलंय. एडिसनच्या आईनं ते पत्र फोडलं. ती वाचायला लागली. त्या चिठ्ठीत एडिसनच्या शिक्षिकेनं लिहिलं होतं, तुमचा एडिसन शिकण्याच्या पात्रतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही. तो कधी शिकू शकत नाही. कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका. आमची शाळा मतिमंदांना शिकवत नाही. एडिसनच्या आईच्या डोळ्यातनं खळदेशी अश्रू सुटला. एडिसनने विचारलं, आई काय लिहिलंय ग? आपल्या मुलाला आपला अश्रू दिसू नये म्हणून एडिसनच्या आईने तो अश्रू पुसला आणि हसत एडिसनची आई एडिसनला म्हणाली, अरे बाळा, तुमच्या बाईने लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे. इतका हुशार आहे की त्याच्या वर्गातल्या बाकीच्या मुलांना त्याच्या हुशारी इतका व्हायला खूप वेळ जाईल. त्यामुळे काही दिवस तुम्ही एडिसनला घरीच शिकवा, तोपर्यंत आम्ही वर्गातल्या मुलांना शिकवतो आणि एडिसन सारखं हुशार करतो, मग एडिसनला शाळेत पाठवून द्या. तू खूप हुशार आहे असं तुझ्या बाई म्हणत होत्या. एडिसन म्हटला, खरंच? आई म्हटली, हो. आता बाळा, उद्यापासून मी तुला घरीच शिकवणार, शाळेत नाही जायचं. आणि त्या छोट्या एडिसनला त्याची आई घरातच शिकवायला लागली. शिकवत राहिली. तो एडिसन हजारो प्रयोग करतात झाला. आज हे तुमच्या डोक्यावर उजळणारे बल्ब, ट्यूब, लाईट दिसतायत, हे लकलकणारं झुंबर दिसतंय. एडिसन नसता तर हा विजेचा शोध, बल्बचा शोध लागला नसता.